उत्साहामध्ये या जल्लोषामध्ये टीम इंडिया देखील सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जसं या बसच्या खालून क्रिकेट प्रेमींकडून इथे जल्लोष केला जातोय, टीम इंडियाचं स्वागत केलं जातंय, त्यांचं अभिनंदन केलं जातंय, तर तसाच जल्लोष आता या ठिकाणी आपण पाहतोय। स्वतः जय शाह देखील या रॅलीमध्ये या ठिकाणी सहभागी आहेत। विराट कोहलीकडून देखील हात उंचावून आपल्या चाहत्यांना या ठिकाणी त्यांचं स्वागत स्वीकारलं जातंय। आशिष शेलार हे देखील या रॅलीमध्ये आहेत। तर विराट कोहलीकडून आपल्या कॅमेरामध्ये मुंबईकरांचा हा उत्साह टिपला जातोय। पूर्ण हा व्हिडिओ जो आहे तो त्याने या ठिकाणी रेकॉर्ड केलेला आहे। त्या सगळे खालून जसा आरडाओरडा सुरू आहे किंवा टीम इंडियाला चेअर केलं जातंय, त्यांचं अभिनंदन केलं जातंय, तसाच उत्साह सध्या आपल्याला इकडे पाहायला मिळतोय। स्वतः रोहित शर्मा हा देखील यामध्ये या उत्साहामध्ये सहभागी झालाय आणि रोहित शर्मा आणि राहुल द्रविड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। टीव्हीच्या कॅमेरामध्ये कैद झालेली ही दृश्य आपण इथे पाहतोय। आपण करून दाखवलं, वी डिड इट अशा स्वरूपाची विजयी मुद्रा त्यांनी केलेली आहे आणि एक वेगळाच आनंद आज राहुल द्रविड यांच्या चेहऱ्यावर देखील आपल्याला पाहायला मिळतोय। विश्वचषक जिंकल्याचा उत्साह आनंद त्यांच्या या कृतीमधून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि संपूर्ण मुंबईकरांचा उत्साह चैतन्य या खेळाडूंमध्ये सुद्धा कुठेतरी उतरल्याचं पाहायला मिळतंय। रोहित शर्मा, राहुल द्रविड यांना मुंबईकरांचं नेहमीच प्रेम लाभलेलं आहे आणि त्याच प्रेमाची पोचपावती देखील त्यांनी या विजयातून मुंबईकरांना, संपूर्ण भारतीयांना आज दिलेली आहे। प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आज आपल्याला पाहायला मिळते। एक विजय खेचून आणलेला आहे आणि त्याचा अभिमान संपूर्ण सगळ्या जगाला आहे, भारतीयांना देखील आहे। हे दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे आळीपाळीने एकमेकांच्या हातात वर्ल्ड कप देऊन या रॅलीमध्ये सगळेच खेळाडू सहभागी झालेले आहेत। गळ्यात गोल्ड मेडल आणि हातात ही चमचमाती वर्ल्ड कपची ट्रॉफी, एक वेगळंच आणि अंगावर शहार आणणारं हे दृश्य आपण पाहतोय। ट्रायडंट हॉटेलच्या समोरच्या भागामध्ये आता समोरच्या गेट पर्यंत ही रॅली पोहोचली आहे। म्हणजे रॅली सुरू होऊन आता साधारणतः 100 ते 150 मीटर पर्यंतच हा रॅलीचा जो प्रवास आहे तो झालेला आहे। पुढे वानखेडे स्टेडियम पर्यंत ही रॅली सुरू राहणार आहे। मात्र आपण पाहतोय की प्रचंड गर्दी या सगळ्यामध्ये आणि खेळाडूंचं स्वागत करताना क्रिकेट प्रेमी आणि त्यांना दाद देताना या ठिकाणी रोहित शर्मा आणि राहुल द्रविड। तब्बल 17 वर्षानंतर या विश्वचषकाला गवसणी घालतानाचा आनंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता सगळ्यांचेच कॅमेरे ऑन झालेले आहेत आणि हा संपूर्ण परिसर, या बसला पुढे जाण्यासाठी देखील जागांनी एवढी गर्दी जी आहे ती या ठिकाणी जमलेली आहे।